नमस्कार. मॅथ्स पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी यानंतरचा पुढील भाग आज आपण सुरुवात करणार आहोत. इव्हेंट हा भाग आपण बघणार आहोत. इव्हेंट म्हणजे घटना. द आउटकम सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन्स आर कॉल्ड ए फेवरेबल आउटकम्स. एक विशिष्ट अट पूर्ण करणारी निष्पत्ती याला अपेक्षित निष्पत्ती किंवा फेवरेबल आउटकम्स असं आपण म्हणू. आपल्याला एक नमुना अवकाश सॅम्पल स्पेस दिलेला आहे, त्यामध्ये सॅम्पल पॉइंट्स आहेत आणि त्या सॅम्पल पॉइंट्समध्ये आपल्याला एक अट सांगितली जाते आणि ती अट त्या संचामधून बरोबर निवडते का आणि त्यातून मिळते का हे आपण पाहिलं जातं. ती जी अचूक अपेक्षित आपल्याला जी गरजेची आहे त्यानुसार अपेक्षित त्यातून फळ निष्पत्ती मिळते, त्याला फेवरेबल आउटकम्स अपेक्षित निष्पत्ती असं आपण म्हणू. जर आपल्याला सॅम्पल स्पेस दिले असतील, यस इज द सॅम्पल स्पेस, आणि त्यामध्ये जो संच आहे आणि संचामधून मिळणारे घटक योग्य असणारे जे हवे असणारे त्याला आपण घटना किंवा इव्हेंट्स असं म्हणू. सेट ऑफ ए फेवरेबल आउटकम्स, फेवरेबल आउटकमचा सेट, अपेक्षित निष्पत्तींचा संच. उदाहरणार्थ एक नाणं टाकलं एच आणि टी हे अपेक्षित निष्पत्तींचा संच आहे. ऑफ ए गिवन सॅम्पल स्पेस, दिलेल्या या सॅम्पल स्पेस मध्ये इज अन इव्हेंट त्याला आपण घटना म्हणू, म्हणजे एच टी मधून घटना. आता त्यातील फेवरेट घटना कोणती? ॲटलिस्ट वन हेड, एकच एच असणार आहे. ॲटलिस्ट वन टेल, एकच टेल असणार आहे. एच आणि टी मध्ये वन हेड वन टेल, मग एक हेड असण्याची घटना एकच आहे, एक टेल एक काटा असण्याची घटना एकच आहे. म्हणजे या ठिकाणी त्यातील एक उपघटक आपल्याला सांगितलेला जातोय, विचारला जातोय. इव्हेंट आर जनरली डिनोटेड बाय ए कॅपिटल लेटर्स. आपण सॅम्पल स्पेस यस या चिन्हाने दर्शवतो. त्यातील उपघटक त्यामधील विचारलेल्या घटना ह्या कॅपिटल अल्फाबेटिकल लेटर्स ए बी सी डी अँड एक्सेट्रा या पद्धतीने आपण लिहिलं जातं. फॉर एक्झाम्पल, 2 coins आर टॉस्ड अँड ए इज द इव्हेंट ऑफ गेटिंग ॲटलिस्ट वन टेल. कमीत कमी एक काटा आला पाहिजे. देन द फेवरेबल आउटकम्स आर ॲज फॉलोज. या पद्धतीनं आपल्याला काय सांगितले? 2 coins आर टॉस, 2 नाणी टाकली, इज द सॅम्पल स्पेस. या पद्धतीनं यस काय मिळणार आहे? 2 हेड 2 टेल, एक हेड एक टेल एक टेल एक हेड, हे आपले सॅम्पल स्पेस आहे. ह्या सॅम्पल स्पेस मधील सॅम्पल पॉइंट्स आहेत. आता ह्या घटकामधील या दिलेले सॅम्पल पॉइंट्स घटक, इतर घटक, यामध्ये घटना आपल्याला बघायचे इव्हेंट्स, ते कसे बघणार? तर त्यामध्ये सांगितले ए इज द इव्हेंट ॲटलिस्ट वन टेल. इव्हेंट ए असं म्हणू. पहिली घटना ए ही घटना आहे की कमीत कमी एक काटा आला पाहिजे. कमीत कमी एक आला पाहिजे याचा अर्थ त्याच्यापेक्षा कमी नको, जास्तीत जास्त कितीही चालतात, म्हणजे एक पेक्षा कमी नको. या ठिकाणी अशा सॅम्पल स्पेस मधील असे सॅम्पल पॉइंट्स आपण चेक करूया ज्याच्यामध्ये एक तरी काटा असला पाहिजे. टी टी 2 आहेत, चालतात, एक पेक्षा जास्त चालतंय. एच टी टी एक आहे, टी एच इथं पण एक आहे, इथं एकही नाही. म्हणजे अशी घटना ए की ज्यामध्ये सॅम्पल पॉइंट्स टी टी चालतात. ॲटलिस्टचा अर्थ काय? कमीत कमी एक चालतो, जास्तीत जास्त कितीही चालतात. एच टी आहे आणि टी एच ही आहे. म्हणजे ह्या सॅम्पल स्पेस मध्ये नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती आहेत? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इथं 4 आहेत. इथं ए आहे, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती आहेत? तर याच्यामध्ये 1 2 3 आहे. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए या घटनेमध्ये असणारे नमुना घटक 3 आले आणि सॅम्पल स्पेस नमुना अवकाशमध्ये असणाऱ्या नमुना घटकांची संख्या 4. 4 पैकी 3 ह्या घटना आपल्याला सांगतात की 4 नमुना अवकाशापैकी 3 शक्यता अशा आहेत की त्यामध्ये कमीत कमी एक काटा मिळतोय. अशा नमुना अवकाशाचे इतर प्रकार पण आहेत. देर आर टाइप्स ऑफ इव्हेंट्स. किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत.
फर्स्ट सर्टन इव्हेंट समोर आपल्याला दिसत आहेत. सर्टन इव्हेंट्स, शुअर इव्हेंट्स, इम्पॉसिबल इव्हेंट्स, अशक्य घटना. थर्ड आहे एक घटकी घटना, सिंपल इव्हेंट्स, एक घटक येणार, इलेमेंटरी इव्हेंट्स पण म्हणू किंवा त्याला सिंपल इव्हेंट्स म्हणू, ज्याच्यामध्ये एकच घटक यायला हवा, ज्याच्यामध्ये नन ऑफ द हेड असं म्हणलं तर या ठिकाणी टेल येत आहेत, नन ऑफ द टेल म्हणलं की हेड येत आहेत. ऍटलिस्ट वन इलेमेंटरी इव्हेंट आपण म्हणू, एकच त्यामध्ये घटक असणारी घटना. त्यानंतर पूरक घटना, कॉम्प्लिमेंटरी ऑफ अन इव्हेंट. नंतर आहे परस्पर अपवर्जी घटना आपण म्हणू त्याला, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट, परस्पर अपवर्जी घटना. लास्ट आहे सर्व समावेशी घटना, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स, सर्व समावेशित घटना, सर्वांना एक समावेशित करणारी अशी घटना. अशा घटना आहेत. सर्टन इव्हेंट्स त्याला आपण शुअरली इव्हेंट्स म्हणू, इम्पॉसिबल इव्हेंट्स, सिंपल इव्हेंट्स, इलेमेंटरी इव्हेंट्स. नेक्स्ट कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट अँड एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. 6 टाइप्स ऑफ ए इव्हेंट्स. मोर इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला अधिक माहितीसाठी हा भाग पाहायचा आहे. यानंतर आपल्याला जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत प्रॅक्टिस सेट 5.3 च्या अगोदरचे, ते कोणते ते आपण या ठिकाणी पाहूया. एक्झाम्पल नंबर 1, सी इन द टेक्स्ट बोर्ड. 2 coins are tossed simultaneously. Write the sample space S and the number of sample points n of S. Also write the following events in the set form and write the number of sample points in each event. या दिलेल्या उदाहरणामध्ये 2 नाणी एकाच वेळी आपण टाकल्यानंतर नमुना अवकाश S काय येतोय आणि नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ S काय मिळतोय. यामध्ये खाली काही नमुना घटकांची संख्या आपल्याला लिहायची आहे. 4 उदाहरण आहेत. पहिला, कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट ॲटलिस्ट 1 टेल, कमीत कमी एक तरी काटा आला पाहिजे. हेड अँड टेल, छापा आणि काटा, कमीत कमी ॲटलिस्ट 1 टेल म्हणले. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कंडिशन फॉर इव्हेंट बी टू गेट ॲटलिस्ट 1 हेड, छापा किती येतोय तो बघायचा आहे. त्यानंतर तिसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये म्हणले ओनली 1 हेड, एकच छापा आला पाहिजे. तिसऱ्यामध्ये टू गेट ॲटमोस्ट 1 टेल, ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्तच काय आला पाहिजे, काटा आला पाहिजे एकच. कंडिशन फॉर इव्हेंट डी टू गेट नो हेड, छापा नकोच. अशा 4 घटना आहेत आणि त्यानुसार आपल्याला सोडवायचं आहे. दिलेल्या माहितीमध्ये 2 नाणी एकाच वेळेला टाकलेले आहेत. अट आहे 2 coins are tossed simultaneously. या मध्ये एक सॅम्पल स्पेस, 2 हेड, 2 टेल, 1 हेड 1 टेल, 1 टेल 1 हेड, या पद्धतीच्या घटना आपल्याला मिळालेल्या आहेत. नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस किती आहेत, सॅम्पल पॉइंट्स किती आहेत ते आपण या ठिकाणी पूर्ण करूया. ते आहेत 4, 1 2 3 4. इव्हेंट ए पहिला पार्ट आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, तो कोणता, कंडिशन फॉर इव्हेंट ए ॲटलिस्ट 1 हेड. ॲटलिस्ट 1 हेड, एक छापा आला पाहिजे. अशा घटना आपल्याला यामधून निवडायच्या आहेत. ए ही इव्हेंट आहे आणि यामध्ये ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी एक छापा. हेड एच 1 2 आहेत चालतायत, इथं एक पण नाही, हा नाही चालत. इथं एक आहे, इथं पण एक आहे. 2 हेड, हेड टेल, टेल हेड, या पद्धतीनं हेड हेड, हेड टेल, टेल हेड, या पद्धतीनं 3 घटना मिळत आहेत. नंबर ऑफ
सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए इज 3. ए मध्ये 3 घटना आल्या. नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड पार्ट आपल्याला विचारलेला आहे. तो काय म्हणलाय, कंडिशन फॉर इव्हेंट बी ओनली 1 हेड. ओनली 1 हेड म्हणले, एकच छापा आला पाहिजे. ओनली 1 एकच. बी ही घटना आहे. सॅम्पल पॉइंट्स मध्ये बघूया, एकच छापा येतोय. कुठं बघा, इथं 2 आहेत, इथे एक पण नाही, इथे आहे, इथे एक आहे. हेड टेल, टेल हेड, अशा 2 घटक आपल्याला, नमुना घटकांची संख्या मिळाली 2. ह्या बी या घटनेमध्ये ओनली 1 हेड, ज्याच्यामध्ये एकच छापा आहे. म्हणजे यामध्ये नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट बी इज 2. यामध्ये 2 आपल्याला नमुना घटकांची संख्या मिळते. तिसरा पार्ट आपल्याला विचारलेला आहे. काय आहे तिसरा पार्ट, कंडिशन फॉर इव्हेंट सी ॲट मोस्ट 1 टेल. ॲटमोस्ट 1 टेल, एकच काटा हवा आणि तोही ॲटमोस्ट, जास्तीत जास्त एकच पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त नको, कमी चालतात. ॲटमोस्ट 1 टेल कुठे आहेत बघूया. कंडिशन सी मध्ये, सी ही घटना ॲटमोस्ट 1 टेल, यामध्ये एक ही काटा नाही. ॲटमोस्ट 1 म्हणले जास्तीत जास्त एक पाहिजे, एक पेक्षा कमी चालतात, एक पेक्षा जास्त नको. एक पेक्षा कमी म्हणजे 0 पण चालतात, नसलेले पण चालतात. एच एच, इथं बघा 2 आहेत, ही घटना चालत नाही कारण जास्तीत जास्त एक म्हणले. इथं बघा एकच आहे, इथं पण एक आहे. एच टी टी एच. इव्हेंटचा अर्थ समजला पाहिजे, त्यानुसार आपण त्यांचे नमुना घटकांची संख्या लिहू शकतो. नंबर ऑफ इव्हेंट सी इज इक्वल टू 3. फोर्थ इव्हेंट आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी, कंडिशन फॉर इव्हेंट डी नो हेड. हेडच नकोय आपल्याला. मग हेड नकोय अशा घटना कुठे आहेत त्या चेक करूया. इथं हेड आहे, इथं हेड आहे, इथं पण हेड आहे. हेड नाही अशी घटना टेलची आहे. इथं कंडिशन डी, इव्हेंट टू टेल, नंबर ऑफ इव्हेंट, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट डी इज इक्वल टू 1. या पद्धतीनं आपल्याला प्रश्न पहिला, उदाहरण पहिल्यामध्ये 4 नमुना अवकाशामधील 4 घटना होत्या, त्यानुसार आपल्याला त्यांची उत्तरं मिळाली. एक्झाम्पल नंबर 2, सी इन द टेक्स्ट बोर्ड. A bag contains 50 cards. Each card bear only one number from 1 to 50. One card is drawn at random from the bag. Write the sample space. Also write the event A, B and find the number of sample points in them. A. Condition for event A. The number on the card is divisible by 6. Second, condition for event B. The number on the card is complete square. एक पिशवी आहे, बॅग, कंटेन 50 कार्ड्स, त्यामध्ये 50 कार्ड आहेत आणि प्रत्येक कार्ड, इच कार्ड बियर ओनली 1 नंबर फ्रॉम 1 to 50. प्रत्येक कार्डावर 1 ते 50 अंक आहेत. 1 नंबर पासून 50 नंबर पर्यंत 50 कार्डावरती अंक लिहिले. पुढे म्हणले 1 कार्ड इज ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम द बॅग. यादृच्छिकपणे एक कार्ड, कोणतंही कार्ड 50 पैकी एक निवडायचं. मग असं विचारलेलं आहे, ऑल्सो राईट
राईट द सॅम्पल स्पेस, त्यामधील नमुना अवकाश किती आहे तो विचारला. यस ची किंमत म्हणजे तो 1 ते 50 पर्यंतचा. अल्सो राईट इव्हेंट ए आणि बी. ए आणि बी या घटनाल्या. ए घटना अशी आहे आणि त्याच्या नमुना घटकांची संख्या पण लिहा म्हणले. घटनांची घटना ए आहे, कार्डावर 6 न भाग जाणारी संख्या हवी आहे. आणि दुसरी घटना हवी आहे पूर्ण वर्ग संख्या 1 ते 50 मधल्याच आणि त्या येणाऱ्या एकूण अंक. पाहूया पहिला दिलेला भाग काय विचारले. कार्डवरती एकूण संख्या आहेत 1 ते 50 म्हणजे यस हा आपल्याला सॅम्पल स्पेस आहे, त्यामध्ये नंबर्स आहेत 1 2 3 डॉट 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 अप टू 50 नंबर्स म्हणजे 50 अंक आहेत. यामधील पहिली घटना त्याच्या अगोदर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 50, एकूण अंक 50. इव्हेंट ए फर्स्ट, इव्हेंट ए. कंडिशन फॉर इव्हेंट ए, कंडिशन हा शब्द वापरायचा राहिला. ए ही घटना आहे कोणती. नंबर इज डिव्हिजिबल बाय 6, नंबर इज डिव्हिजिबल बाय 6, 6 न भाग जाणारी संख्या. यामध्ये ह्या इव्हेंट ए मध्ये 6 न भाग जाणारी संख्या बघायची. 1 2 3 4 5 6, 6 नंबर इज डिव्हिजिबल बाय 6 म्हणजे 6च्या पाड्यातील संख्या. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42, 6 8 जा 48. लास्टच झाला कारण 8 एंड 50 ला. 6 8 48, एकूण 8 संख्या असणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. नंबर ऑफ इव्हेंट्स, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए इज 8. या पद्धतीने कंडिशन फॉर इव्हेंट बी सेकंड पार्ट. बी या घटनेमध्ये काय विचारले. द नंबर ऑन द कार्ड इज ए कंप्लीट स्क्वेअर. द नंबर ऑन ए कार्ड इज कंप्लीट स्क्वेअर, पूर्ण वर्ग असणारी संख्या. कोणते. इव्हेंट बी. इक्वल टू साइन आपल्याला कंप्लीट करायचं आहे. इक्वल टू एकाखाली एक. बी या घटनेमध्ये 1 ते 50 मध्ये 1 ही पहिलीच संख्या जी पूर्ण वर्ग आहे. 2 नाही. 3 आपण असं करू 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 म्हणजे इथं 4 ही संख्या येणारी पूर्ण वर्ग आहे. 3 चा वर्ग 9, 9 ही पूर्ण वर्ग आहे. 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64. तो यामध्ये नाही म्हणजे 49 इज द लास्ट नंबर, होल नंबर. आपल्याला विचारलेली सॉरी कंप्लीट स्क्वेअर नंबर, होल नंबर सॉरी कंप्लीट स्क्वेअर नंबर 1 4 9 16 25 36 49 म्हणजे लास्ट आपल्याला 7 चा वर्ग मिळाला 1 पासून म्हणजे 7च संख्या. 1 2 3 4 5 6 7, 7 नंबर आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट बी किती आहेत. 7. या पद्धतीनं आपल्याला एक्झाम्पल नंबर 2 मधील 2 घटनांच्या किमती मिळाल्या. एक्झाम्पल नंबर 3 सीन द टेक्स्ट बोर्ड. ए सॅनिटेशन कमिटी ऑफ two members is to be formed from 3 boys and 2 girls. वृक्ष संवर्धन समितीसाठी 2 मेंबर्स निवडायचे.
कुणामधून तर 3 मुलं आणि 2 मुलींमधून. 3 मुलं आहेत, 2 मुली आहेत. राईट सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स एन ऑफ एस. म्हणजे त्यांच्यापासून जो सॅम्पल स्पेस मिळणार आहे तो आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स एन ऑफ एस मिळणार आहे तो लिहायचा आहे. ऑल्सो राईट द फॉलोविंग इव्हेंट्स इन सेट फॉर्म अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन द इव्हेंट. खाली काही घटना दिलेत, 4 घटना आहेत. त्यामध्ये सॅम्पल स्पेस काय येतील आणि त्यामध्ये सॅम्पल पॉइंट्स काय येतील, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स ते सर्व लिहायचं आहे. या ठिकाणी कंडिशन फॉर इव्हेंट ए घटना सांगितली ॲटलिस्ट 1 गर्ल मस्ट बी ए मेंबर ऑफ द कमिटी. त्या कमिटीमध्ये ॲटलिस्ट 1 मेंबर लेडीज मुलगी हवे, कमीत कमी एक मुलगी पाहिजेच. दुसरी घटना कंडिशन फॉर इव्हेंट बी कमिटी मस्ट बी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. त्या कमिटीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगीही पाहिजेच. तिसरी अट आहे कंडिशन फॉर इव्हेंट सी कमिटी मस्ट बी ऑफ बॉय ओनली. त्यामध्ये फक्त मुलं हवेत, मुली नको आहेत. कंडिशन फॉर इव्हेंट डी तिसऱ्या घटनेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे कंडिशन फॉर इव्हेंट डी लास्ट 4थी घटना ॲट द मोस्ट 1 गर्ल शुड बी ए मेंबर ऑफ द कमिटी. जास्तीत जास्त एक मुलगी पाहिजे, एका मुलीपेक्षा जास्त मुली नको. एक जास्तीत जास्त मुलगी म्हणजे कमीत कमी नसली तरी पण चालते, असा अर्थ या ठिकाणी होतोय. दिलेल्या माहितीमध्ये आपण सॅम्पल स्पेस मांडूया. 3 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत. त्या ह्या ठिकाणी असं समजूया की B1 B2 B3 सपोज B1 B2 B3 are boys, 3 boys. आणि G1, G2 are 2 गर्ल्स, 2 मुली आहेत. या पद्धतीनं दिलेल्या माहितीमध्ये सॅम्पल स्पेस आपल्याला लिहावे लागतील. आउट ऑफ दीज बॉयज अँड गर्ल्स द सॅनिटायझेशन कमिटी ऑफ 2 मेंबर्स इज टू बी फॉर्म्ड. वृक्ष संवर्धन समितीसाठी 3 मुलं आणि 2 मुलींमधून ज्या पद्धतीनं मेंबर्स निवडले जाणार आहेत ते या पद्धतीनं आउट ऑफ दीज बॉयज अँड गर्ल्स. त्या दिलेल्या मुलांच्या आणि मुलींच्या मधून सॅनिटायझेशन कमिटी सॅनिटेशन म्हणले सॅनिटेशन कमिटीमध्ये ऑफ 2 मेंबर्स कमिटीज COMMITTEE कमिटी ऑफ 2 मेंबर्स दोन मेंबर्स निवडायचे आहेत. 2 इज टू बी फॉर्म्ड. या पद्धतीनं कशा पद्धतीने निवडणार आहेत ते बघूया. यस सॅम्पल स्पेस आहेत. B1 B2 2 मुलं निवडली. B1 B3 ही 2 मुलं निवडली किंवा B2 B3 ही मुलं निवडली. B2 B1 आहेच, B1 B2. त्यानंतर B3 B1 आहेच, B3 B2 इथं आहेच. म्हणजे या पद्धतीने मुलं झाली. यानंतर B1 हा मुलगा घेतला किंवा दोन्ही मुलीचा विचार केला G1 G2. ह्या दोघींचा एक गट केला G2 G1 किंवा G1 G2. त्यानंतर एक मुलगा G1 मुलगी. नेक्स्ट B1 मुलगा
G2 मुलगी, त्यानंतर B2 मुलगा, इथे लिहूया B2 मुलगा, G1 मुलगी, B2 मुलगा, G2 मुलगी, B3 मुलगा, G1 मुलगी, B3 मुलगा, G2 मुलगी. कंप्लीट झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अटी झाल्या. या पद्धतीनं 10 गट होऊ शकतात. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन दॅट सॅम्पल स्पेसेस इज 10. 10 झाल्या. अट 4 आहेत. अट पहिली, कंडिशन फॉर इव्हेंट ए इज दॅट at least one girl should be in the committee. Condition for event A. एक, at least one girl म्हणले. कमीत कमी एक मुलगी हवी. आता ह्या अटीमध्ये एकच मुलगी कमीत कमी हवी. जास्तीत जास्त मुली असल्या तरी चालते. ही अट कोणती ती आपण या ठिकाणी बघूया. मुलं मुलं मुलं, या ठिकाणी मुलगी नाही. कमीत कमी एक मुलगी पाहिजे. 2 मुली आहेत. कमीत कमी म्हणले जास्तीत जास्त चालतात. म्हणजे G1 G2 आपण या ठिकाणी लिहू. कंडिशन ए आहे. ए इव्हेंट या ठिकाणी आपण मांडला. G1 G2, B1 G1, B1 G2, B2 G1, B2 G2, B3 G1, B3 G2. 1 2 3 चेक करूया अजून काय राहिलंय का. इव्हेंट ऍटलिस्ट वन गर्ल. 1 2 3 4 5 6 7 7 घटना आहेत पहिल्यामध्ये की जिथं एकच कमीत कमी मुलगी असू शकते. मी इथं नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए इज 7 या ठिकाणी लिहूया. ही पहिली अट झाली. दुसऱ्या अटीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, कंडिशन फॉर इव्हेंट बी. आपण या बाजूला लिहूया. कंडिशन फॉर इव्हेंट बी सेकंड, बी ची घटना आपल्याला सांगितलेली आहे. 1 बॉय अँड 1 गर्ल शुड बी देअर इन द कमिटी. एक मुलगा आणि एक मुलगी पाहिजे. 1 बॉय अँड 1 गर्ल, एक मुलगा आणि एक मुलगी त्या कमिटीमध्ये हवी. बी ही घटना चेक करूया. एक मुलगा आणि एक मुलगी. इथं तर 3 मुलंच आहेत, इथं मुलीच आहेत. नको, इथून पलीकडं एक मुलगा एक मुलगी. B1 G1, B1 G2, B2 G1, B2 G2, B3 G1, B3 G3. या आपण लिहूया. B1 G1, B1 G2, B2 G1, B2 G2, B3 G1, B3 G3. complete. Number of sample points in event B is 1 2 3 4 5 6. 6 आल्या. थर्ड पार्ट आपल्याला तिसरी घटना काय विचारलेली आहे. कंडिशन फॉर इव्हेंट सी इज दॅट. कंडिशन फॉर इव्हेंट सी इज दॅट ओनली बॉय. फक्त मुलं पाहिजेत, मुली नकोत.
मग इथं मुलं आहेत, इकडं मुलीच आहेत आणि मुलगा मुलगी बाकी ठिकाणी तीनच घटना अशा आहेत ज्या ठिकाणी काय आहेत, सी या घटनेमध्ये B1 B2 B1 B3 B2 B3 ह्या घटना आहेत की जिथं तीनच मुलं आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट सी इज 3. तिसऱ्या भागात चौथा पार्ट आपल्याला काय सांगितलेला आहे, कंडिशन फॉर इव्हेंट डी इज दॅट देअर कॅन बी ॲट मोस्ट वन गर्ल इन द कमिटी. ॲट मोस्ट वन गर्ल, जास्तीत जास्त एक मुलगी हवी, दोन मुली नको का चालतात. जास्तीत जास्त एक म्हणले, जास्तीत जास्त एक, कमीत कमी किती पण चालतात, म्हणजे नसल्या तरी पण चालतात. पण या ठिकाणी म्हणले ॲट मोस्ट वन गर्ल, जास्तीत जास्त एकच पोरगी पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको, कमीत कमी चालतात. इव्हेंट फोर्थ कंडिशन फॉर इव्हेंट डी ॲट मोस्ट वन गर्ल. एकच मुलगी जास्तीत जास्त हवी अशी घटना डी मध्ये आपण चेक करूया. एक मुलगी जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा कमी चालतात, म्हणजे नसली तरी पण चालतात, तिन्ही मुलं चालून जातात, तिघांचा गट. इथं दोन मुले आहेत, आपल्याला जास्तीत जास्त एक म्हणले, ही नाही चालणार घटना. यामध्ये सगळ्यांमध्ये जास्तीत जास्त एक मुलीच आहेत. मग 1 2 3 ही घटना सोडली तर बाकी सर्व घटना येणार आहेत. बघूया. B1 B2 B1 B3 B2 B3 G1 G2 सोडून B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 B3 G1 B3 G2. एकूण घटना झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट डी इज 9. या पद्धतीनं आपल्याला एक्झाम्पल 3 मध्ये 4 इव्हेंट्स दिल्या होत्या, त्या आपण या ठिकाणी कंप्लीट केल्या. एक्झाम्पल नंबर 4, सी इन द टेक्स्ट बोर्ड. 2 dice are rolled. Write the sample space S and number of sample points n of S. Also write events and number of sample points in the event according to the given condition. 2 फासे टाकल्यानंतर नमुना अवकाश किती येतोय तो विचारलाय आणि नमुना घटकांची संख्या सांगा. आणि त्यामध्ये खालील काही अटी दिलेत घटनांच्या. 4 अटी आहेत. सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज ए प्राइम नंबर. वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या येणारी घटना. सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीत येणारी संख्या. बेरीज, अंकांची बेरीज वर येणाऱ्या, म्हणजे या पद्धतीनं फासे टाकले, 2 फासे टाकले, त्याच्या पृष्ठभागावरती येणाऱ्या दोन्ही पृष्ठभागावर मिळून येणारी संख्या मूळ संख्या आली पाहिजे. मग जसं की इथं 2 आणि 4 अंकांची बेरीज मूळ संख्या येत नाही, 6 येते. जर आपण इथं घेतलं तर ही 2 आणि 3, 2 अधिक 3 मूळ संख्या येते. अशा पद्धतीनं वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 5 आली पाहिजे. आता इथं 5 येत नाही, इथं या पद्धतीने येत नाही. अशा पद्धतीनं चेक करत जायचं. या पद्धतीनं चेक करत गेल्यानंतर आपल्या लक्षात येतंय की काही अशा अटी आहेत की ज्या आपल्याला पूर्ण करतात. या ठिकाणी 5 येत आहेत. अशा वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 आली पाहिजे. आता अंकांची बेरीज 25, 6 आणि 6 शेवट आपल्याला किती येते, 12 येते. मग या ठिकाणी शेवटच्या अंकांची बेरीज 12 येते तर 25 बेरीज येणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल पहिल्या फाशावर मिळणाऱ्या अंकांची बेरीज. उदाहरणार्थ हा पहिला फासा आहे आणि त्याच्यावर मिळणाऱ्या अंकांची बेरीज दुसऱ्या फाशावर येणाऱ्या अंकांच्या बेरजेपेक्षा लहान, ह्याच्यापेक्षा याच्यावर लहान आली पाहिजे. म्हणजे ह्याच्यावर जर 6 आली तर 6 पेक्षा लहान 5 4 3 2 1. या पद्धतीनं अटी आपल्याला पूर्ण करणाऱ्या घटना आणि त्यांचे नमुना अवकाश आणि नमुना घटकांच्या संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. बघूया पहिली अट आपल्याला काय सांगितल्या.
सॅम्पल स्पेसेस, जेव्हा आपण 2 फासे टाकतो तेव्हा सॅम्पल स्पेसेस कसे मिळणार आहेत ते आपण सॅम्पल स्पेसेस या बाजूला लिहूया. सॅम्पल स्पेस वन 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. या पद्धतीने एकूण घटना होणार आहेत 6 6 6 36. हे आहेत नंबर ऑफ सॅम्पल स्पेस यस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू 36. या पद्धतीने आपला हा पार्ट कंप्लीट झाला. घटना कोणत्या आहेत त्या आपण पाहत जाऊ. पहिली घटना इव्हेंट पहिली सांगितलेली आहे. त्याला इव्हेंटला नावं दिलेली नाहीत, आपण आपल्या मनानं नावं देऊ. सम ऑफ द डिजिट्स ऑफ द अप्पर फेस इज प्राइम नंबर. पहिले इव्हेंट ई म्हणू. सम ऑफ द डिजिट्स ऑफ ऑन द अप्पर फेस. सम ऑफ द digits on upper face is 2 is a prime number. मूळ संख्या अंकांच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज मूळ संख्या आली पाहिजे. मग ही घटना आपण चेक करायला लागलोय. मूळ संख्या किती येतात ते आपण या ठिकाणी बघूया. मग पहिली अट, मूळ संख्यांची सुरुवात 2 पासून होते. 1 आणि 1 यांची बेरीज 2 येते. ही आपण आली. 1 आणि 2 3 आली. 1 आणि 3 4 नाही. 1 आणि 4 5 येते. 1 5 6 नाही. 1 आणि 6 7 येते. 2 1 3 येते. 2 2 4 नाही. 2 3 5 येते. 2 4 6 2 5 7 येते. बेरीज चेक करायची. 2 6 8 नको आहे. 3 1 4 नको आहे. 3 2 चालतोय. 3 3 नको. 3 4 चालतोय. 3 4 3 5 नको. 3 6 6 3 9 नाही चालत, कारण मूळ संख्या येत नाही. 4 आणि 1 5 चालते. 4 आणि 2 6 नको. 4 आणि 3 7 चालते. 4 4 8 4 5 9 4 6 10 5 आणि 1 6 5 आणि 2 7 5 2 चालते. 5 3 नाही. 5 4 नाही. 5 5 नाही. 5 6 बेरीज 5 6 11 येते. 6 1 7 चालते. त्यानंतर
6 2 6 3 6 4 6 5 11 आली इथं. 6 6 लास्ट झाल्या. एकूण आता आपण या मोजूया किती झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ई इज 15. 15 घटना अशा आहेत ज्यामध्ये फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज ही मूळ संख्या येते. घटना दुसरी चेक करूया. ई नंतर पुढची घटना आपल्याला सांगितली एफ. आपण मानली. काय आहे दुसरी घटना. सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज ए मल्टिपल ऑफ 5. सम ऑफ द डिजिट्स इज काय अप्पर फेसची इज ए मल्टिपल ऑफ 5. पाचच्या पटीतली संख्या 5 न भाग जाणारी संख्या अंकांची बेरीज आली पाहिजे. मात्र इव्हेंट एफ आपण चेक करूया. एफ या इव्हेंट मध्ये काय येते ते पाहूया. बेरीज 5 आणि 5च्या पटीतली संख्या यायला हवी. पाहूया. 2 3 4 5 1 4 चालते. 6 7 3 4 5 इथे येते बेरीज. 6 7 8 4 बेरीज 4 5 इथे चालते. 3 2 6 7 8 9 पुन्हा इथे 4 1 5 ही चालते. 4 1 6 7 8 9 10 ही चालते. 4 6 5 1 6 7 8 9 10 ही चालते. 5 5 11 6 1 7 8 9 10 6 4 चालते. 11 12 म्हणजे एवढ्या आपल्याला संख्या मिळाल्या. इव्हेंट्स कोणते आहेत बघा. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स 1 2 3 4 5 6 7 आहेत सॅम्पल पॉइंट्स की ज्यामध्ये 5च्या पटीत बेरीज येते. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट एफ इज 7. हा दुसरा पार्ट झाला. तिसरा काय विचारलाय. इव्हेंट त्याला आपण जी म्हणू. सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेस इज 25. ई एफ जी पंचवीस बेरीज आली पाहिजे अशी घटना. इथं तर 1 आणि 1 2 येते आणि शेवट 6 आणि 6 12 येते. 25 येत नाही. जास्तीत जास्त बेरीज 12 येते. म्हणजे ही जी घटना आहे ही घटना याच्यामध्ये एकही असे नमुना घटक नाहीत येणार की ज्यांची बेरीज 25 येते. आपण संच या प्रकरणात सेट मध्ये 9वी मध्ये पाहिले. जो ज्या संचामध्ये काहीच आपण सॅम्पल पॉइंट्स मांडत नाही. रिकामा संच त्याला रिक्त संच आपण म्हणतो आणि त्या रिक्त संचाला फाय या चिन्हाने दर्शवतो. इट इज कॉल्ड फाय. म्हणजे नल सेट रिक्त संच आहे. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंटची काय येते बघूया. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंटची इज 0. काहीही येणार नाही. लास्ट आपल्याला दिलेला आहे फोर्थ टाइप. काय आहे फोर्थ टाइप. इव्हेंट ई एफ जी नंतर एच आपण त्याला समजूया. नंबर ऑन द अप्पर फेस इज ऑफ फर्स्ट डाय इज लेस दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय.
पहिल्या फाशावर येणाऱ्या अंक दुसऱ्या फाशावर येणाऱ्या अंकापेक्षा लहान असला पाहिजे. नंबर ऑन द अप्पर फेस, इव्हेंट एच म्हणू, नंबर ऑन अप्पर फेस ऑफ फर्स्ट डाय, पहिल्या फाशावर येणाऱ्या अंक is less than the digit, is less than the digit on कोणा सेकंड आहे. दुसऱ्या फाशापेक्षा पहिल्यावर लहान येणाऱ्या घटना, जी एच आपण मांडलाय. एच मध्ये किती घटना आहेत चेक करूया. पहिल्यावर लहान आला पाहिजे, दुसऱ्यावर मोठा आला पाहिजे. इथं दोन्ही समान आहेत, लहान मोठा. लहान मोठा कुठपर्यंत आहे? एक 2 पासून 1 6 पर्यंत आहे. तो आपण सगळ्या लिहूया. 1 2 1 3 1 4 1 5 1 6. त्यानंतर इथं बघा, पहिला मोठा आहे, दुसरा लहान. नको, दोन्ही समान. इतर पहिला लहान, दुसरा मोठा. 2 3 पासून 2 4 6 पर्यंत. 2 3 2 4 2 5 2 6. यानंतर तिसऱ्यामध्ये बघा, मोठा लहान मोठा लहान मोठा म्हणजे समान समान. लहान मोठा इथून चालला 3 4 पासून 3 6 पर्यंत. 3 4 3 5 आणि 3 6 या ठिकाणी येणार. नंतर बघूया 4 1 मोठा लहान मोठा लहान मोठा लहान समान. लहान मोठा लहान मोठा. 4 5 4 6 4 5 4 6. 5 मध्ये मोठा लहान मोठा लहान मोठा लहान मोठा लहान समान. लहान मोठा 5 6. इथं बघा, मोठे लहानच आहेत आणि शेवटी समान आहे. लहान आणि मोठा येणार नाही. इथं कंप्लीट झाला. किती आहेत सॅम्पल पॉइंट्स घटना एच मध्ये ते आपण पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इथंच लिहूया. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट एच इज 15. या पद्धतीनं उदाहरण क्रमांक 4 मध्ये ज्या 4 घटना आपल्याला दिल्या होत्या त्या या ठिकाणी पूर्ण झाल्या. आणि त्याच पद्धतीनं सॉल्व्ड जे एक्झाम्पल्स होते प्रॅक्टिस सेट 5.3 च्या पूर्वीची, तीही या ठिकाणी कंप्लीट झाले. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.